नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राच्या 14व्या आणि 18व्या अध्यायाबद्दल माहिती घेणार आहोत। गुरुचरित्राच्या 14व्या आणि 18व्या अध्यायाचे पठण करण्याचे काय फायदे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। 14वा अध्याय अपार संकट हरण करणारा मानला जातो, तर 18वा अध्याय मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो। या दोन्ही अध्यायाचे पठण केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात, नकारात्मक शक्ती आणि वाईट विचारही दूर होतात। या अध्यायाच्या पठणाने धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो, शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, घरात सुख समृद्धी येते। या दोन्ही अध्यायाचे पठण केल्यामुळे मनात असलेली कोणतीही इच्छा पूर्ण होते। गुरुचरित्रातील 14व्या आणि 18व्या अध्यायाला महत्त्व का दिले जाते, तसेच त्याचे नियम काय आहेत, ही सेवा कशी करावी याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे, कारण हा अध्याय संकट हरण करणारा आहे। या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो। 14व्या अध्यायाचे महत्त्व। हा अध्याय सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नरसिंह सरस्वतीच्या कृपेने त्यांची मुक्तता याचे वर्णन करतो। या अध्यायाच्या पठणामुळे आकस्मिक संकटापासून मुक्तता आणि संरक्षण मिळते। हा अध्याय क्रूर यवनास शासन नावाने ओळखला जातो। यात श्री नरसिंह सरस्वतींनी सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण आहे। 14व्या अध्यायाचे वाचन केल्याने काय फायदे होतात, तर जीवनातील संकटांचा नाश होतो। सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो, मनशांती आणि समाधान प्राप्त होते, भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती होते। तसेच गुरुचरित्राचा 18वा अध्याय आपल्या आयुष्यातील दारिद्र्य पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो, म्हणजेच कर्ज, नोकरी न लागणे, घरात लक्ष्मीची अकृपा असणे, या सगळ्या व्याधी नाहीशा होतात। हा अध्याय गरीब ब्राह्मणांचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नरसिंह सरस्वतींचे चरित्र सांगतो। या अध्यायाच्या नित्य पठणामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती, लक्ष्मीप्राप्ती आणि कर्जमुक्ती होते, व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते। हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार नावाने ओळखला जातो। यात श्री नरसिंह सरस्वतींनी एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन आहे। गुरुचरित्राचा 18वा अध्याय वाचनाने काय फायदे होतात, तर संपत्तीचा लाभ होतो आणि दारिद्र्य नष्ट होते, लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होते, तसेच आर्थिक परिस्थिती सुधारते, व्यापारामध्ये वृद्धी होते। गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्यायाचे पठण कसे करावे, तर या अध्यायाचे पठण करताना तुम्हाला पूजा मांडणीची गरज नाही। तुम्ही देवघरासमोरही बसून हे अध्याय वाचू शकतात। तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार या अध्यायाचे पठण करू शकतात। तुम्ही नित्यनियमाने किंवा संकल्प करूनही हे अध्याय वाचू शकतात। तुम्ही दोन्ही अध्याय एकत्र किंवा फक्त 14वा किंवा 18वा अध्यायही वाचू शकतात। मोठ्या आवाजात वाचन करा, जेणेकरून ते तुम्हाला आणि घरातील वातावरणाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकेल। वाचनानंतर श्री दत्तगुरूंची आरती करा आणि त्यांना नैवेद्य द्या। नैवेद्यामध्ये तुम्ही साखर, दूध, खडीसाखर ही अर्पण करू शकतात। आता संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय आणि ती कशी करावी? संकल्पयुक्त सेवा म्हणजे एखाद्या विशिष्ट इच्छेची पूर्तता करण्यासाठी, देवतेला प्रसन्न करण्यासाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेली निश्चित कालावधीसाठीची सेवा। यात संकल्प म्हणजेच वचन देणे आणि त्यानुसार सेवा करणे समाविष्ट असते। संकल्प कसा करायचा, तर थोडं पाणी, अक्षता आणि फूल हातात घेऊन स्वतःचं नाव आणि गोत्र बोलून संकल्प करायचा आहे। तुम्ही हे पठण का करत आहात ते स्पष्ट करायचं आहे। म्हणजेच उदाहरणार्थ तुमची काही इच्छा असेल, अडचण दूर करण्यासाठी असेल किंवा कुटुंबाच्या कल्याणासाठी तुम्ही हे 14वा आणि 18वा अध्यायाचे पठण करणार असाल, तर ते तुम्हाला इच्छा सांगायची आहे। तुम्ही हे पठण किती दिवस करणार आहात ते निश्चित अगोदर करा। उदाहरणार्थ तुम्ही 11 दिवस ही सेवा करणार आहात, 21 दिवस, तसेच 51 दिवस, 108 दिवस किंवा 11 गुरुवार, 21 गुरुवार, 51 गुरुवार असे तुम्ही बोलायचं आहे। श्री दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे की हे पठण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावे आणि ते मान्य करावे, अशी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर संकल्पाचे पाणी तांब्यात सोडून द्यायचं आहे आणि नंतर ते तुळशीला सोडून इतर कुठल्याही झाडाला घालायचं आहे। जर तुमच्या परिवारामधल्या व्यक्तीला काही बाधा असेल, म्हणजे कामात अडचणी येत असतील, तर त्याच्यासाठी
तुम्ही संकल्प घेऊ शकता. तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराच्या सदस्यांसाठीही संकल्प घेऊ शकता. तुम्ही त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र घेऊन त्यांच्या समस्येचे निराकरण आणि अडचण दूर होण्यासाठी पठण करण्याचा संकल्प करा. या पद्धतीने तुम्ही इतरांना स्वतःच्या इच्छेनुसार मदत करू शकता. तर संकल्प न करता तुम्ही नित्यसेवाही करू शकता. नित्यसेवेमध्ये संकल्पाची आवश्यकता नाही. घरामध्ये श्री दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो असणं आवश्यक आहे. कमीत कमी 6 महिने नित्यसेवा करावी. नित्यसेवेमुळे दिव्य अनुभव येऊ शकतात, ज्यामुळे गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय तुम्ही नित्यसेवेमध्ये ॲड करू शकता. गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्यायाच्या पठणाचे नियम काय आहेत? तर या सेवेमध्ये नॉनव्हेज खाणे अतिशय प्रतिबंधित आहे. तुम्ही 7, 11, 21 किंवा 108 दिवसांचा संकल्प घेतला असेल तर संकल्प पूर्ण होईपर्यंत नॉनव्हेज खाऊ नये. नॉनव्हेज खाल्ल्यास त्या दिवशी अध्याय पठण करू नये. महिलांनी मासिक पाळीच्या 6 ते 7 दिवसांमध्ये सेवा टाळावी. तसेच विटाळ सुतक असेल तरीही सेवा करायची नाही. पिरियड्स दरम्यान मोबाईलवर सुद्धा काही स्त्रिया पठण करत असतात, तर असं करू नये. गुरुचरित्र पाळण्यासारखे खाण्यापिण्याचे नियम, रात्री जमिनीवर झोपणे, ब्रह्मचर्य यासारखे नियम या सेवेला लागू होत नाहीत. तुम्ही स्वतःहून काही नियम पाळू शकता. काही लोकांना सेवा करताना घरामध्ये भांडणे, कंटाळा, त्रास यासारख्या अडचणी येऊ शकतात. अशा वेळी न डगमगता सेवा चालू ठेवावी. नकारात्मकता आणि परीक्षांवर मात करण्यासाठी दत्तगुरू महाराजांवर विश्वास ठेवा. असे म्हटले जाते की विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचू नये, कारण हा अध्याय वैराग्य भावना जागृत करणारा आहे आणि संसारिक बंधनातून मुक्ती देणारा आहे. विवाह हा एक संसारिक बंधन आहे, त्यामुळे विवाह इच्छुक व्यक्तीसाठी हा अध्याय योग्य मानला जात नाही. विवाह योगासाठी तुम्ही गुरुचरित्राचा 3रा, 7वा आणि 10वा अध्याय नियमितपणे वाचू शकता. तुम्ही 14वा अध्याय, 18वा अध्याय संकल्पयुक्तपणे वाचू शकता. तुम्ही हा अध्याय मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवसांमध्येही वाचू शकता. तुम्ही हा अध्याय सकाळी लवकर किंवा रात्री उशिराही वाचू शकता. गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय वाचनासाठी किती दिवसाचा संकल्प घ्यावा? 7, 11, 21 किंवा 108 दिवसांचा संकल्प घेऊ शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय वाचनाचे काय फायदे आहेत याबद्दल माहिती घेतलेली आहे. तसेच वाचनाला काय नियम आहेत हेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे. तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.